काल रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजी खायचा खूप कंटाळा आलेला. मग विचार केला की काहीतरी वेगळं बनवायचं. वेगळं म्हणजे रोज रोज तरी वेगळं काय बनवणार. मग मी विचार केला, आता मार्केटमध्ये वाटाणे किती मस्त असे फ्रेश असे भेटतात. मग सुक्की अशी मस्त बटाट्याची भाजी बनवली आणि त्यासोबत अशा ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या. खूप मस्त मज्जा आली हे बटाट्याची भाजी आणि पुरी खायला. बटाट्याची ही अशी सुक्की भाजी केली ना तर खूप मस्त लागते. आणि ही तुम्ही कशी टिफिनला मुलांना पण देऊ शकतात किंवा नवऱ्याला पण टिफिनला देऊ शकतात. ही खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागते. आणि मुलं कशी टिफिन अगोदर कसं ना, जे त्याचं टेक्स्चर आहे म्हणजे टिफिन जे कुठलाही पदार्थ देतो आपण तो दिसायला जर खूप सुंदर असला ना तर मुलांना आवडीने ते खातात. त्यामुळे मुलांचं कसं आहे की ते अगोदर बघून पोट भरतात, त्याच्यानंतर मग खातात. त्यामुळे जर त्यांना दिसायला कुठलेही पदार्थ मस्त वाटला तर तो पटकन पोटात जातो त्यांच्या. आणि हे खायला खरंच खूप मस्त लागतात हे पुरी भाजी. चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे. इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी 4-5 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून छोटे असे तुकडे करून घेतले. जास्त छोटे पण तुकडे करायचे नाही, मीडियम आकाराचे तुकडे करायचे. आणि इथे अर्धी वाटी मी फ्रेश मटार घेतलेले आहे. आणि ते बारीक चिरलेले 2 उभे चिरून कांदे घ्यायचे. मोठे कांदे घेतलेले आहे इथे मी. थोडेसे 7-8 लसूणचे पकळे, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडासा कढीपत्ता आणि 5-7 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हिरव्या मिरच्या तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही अजून घालू शकता. आणि कमी तिखट पाहिजे असेल तर पण बटाट्याची भाजी एकदमच कमी तिखट केली ना तर खायला खूप कशी टेस्ट एवढी येत नाही. थोडीशी तिखट असली का टेस्ट मस्त लागते. त्यामुळे मी इथे 5-7 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून घालू शकता. त्यानंतर मग कढईमध्ये 2-4 चमचे तेल गरम केले. ह्या भाजीमध्ये थोडंसं तेल जास्त घातलं ना की चव एकदम मस्त लागते. म्हणून 2-4 चमचे तेल गरम केलं. त्याच्यामध्ये राई, जिरं, जे आपण आलं टेचून घेतलेलं, लसूण टेचून घेतलेली, कढीपत्ता हे सगळं घालायचं आहे. मिरच्या पण एकदमच घालायचं आहे. हे सगळं घालून 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं, जास्त वेळ परतून नाही. आणि कांदा जे आपण उभा चिरून घेतलेला आहे ना तो हाताने असं थोडंसं कुस्करून आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. बघा, म्हणजे पूर्ण असे स्लाइस वेगवेगळे झालेले पाहिजे त्याचे. मग कसं पटकन कांदा भाजून पण येतो, गॅस पण आपल्याला वाया नाही जात, पटकन भाजून येतो कांदा. त्यामुळे कसं, आणि तो मोकळा झाला ना की खायला टेस्ट पण खूप छान लागते. त्यामुळे मग हलकंसं परतून घ्यायचं आहे कांदा. जास्त वेळ आपल्याला कांदा पण परतवायचा नाही आहे. ह्या भाजीमध्ये कांदा थोडासा असा कच्चा असला ना की टेस्ट खूप छान लागते. अगदी 1-2 मिनटासाठी परतवायचं आहे, जास्त वेळ परतवायचं नाही. त्यानंतर आपण जे हिरवे मटार जे घेतलेले आहे ते कढईमध्ये घालायचे आहे. कढईमध्ये घालून अगदी म्हणजे आपण बटाटे कसे बॉईल करून घेतलेले आहे आणि वाटाणे थोडे शिजायला वेळ लागेल म्हणून मी कांदा घातला की अगदी 2 मिनटाने मटार घातलेले आहे. त्यानंतर फिरवून आपल्याला हे झाकण 1-2 मिनटासाठी झाकण लावायचं आहे, जेणेकरून मटार आपले पटकन शिजतील. म्हणून मी हे 2 मिनटासाठी झाकण लावून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त मसाले पण आपण यूज नाही करत आहे. काही म्हणजे मसाले न यूज करता ही अशी छान अशी भाजी लागते. आणि मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे एक अर्धा चमचा हळद घालायची आहे. हे बघा, हळद घालून आपल्याला व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं 1-2 चिमूट इथे हिंग घालायचं. हिंग इथे घालणं गरजेचं आहे. ह्या भाजीमध्ये हिंग घातलं ना की त्याचा फ्लेवर खूप म्हणजे खूपच मस्त लागतो. आणि हे सगळं घालून तेलामध्ये असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. कांदा मी जास्त फ्राय नाही केलेला आहे, अर्धा थोडासा कच्चाच आहे. ह्या भाजीमध्ये तुम्ही असं अर्धाच कच्चा कांदा घेतला ना तर खायला खूप टेस्ट मस्त लागते. त्यानंतर आपले जे बटाटे आपण बॉईल करून तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फिरवायचं आहे. त्यानंतर हे व्यवस्थित फिरवून झाल्यावर आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे. हे बघा, मीठ घालून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. आणि ह्या भाजीमध्ये जर तुम्ही हिरवी जी आपली कोथिंबीर असते ना ती कोथिंबीर बारीक चिरून जो भरपूर घातली ना तर मस्त टेस्ट अशी येते. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे. बटाट्याचा असा म्हणजे एकजीव झालेला आहे. त्यानंतर बटाटे मी थोडेसे जसे मोठेच पीस कट केलेले, त्यामुळे हलकंसं चमच्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं. जास्त स्मॅश नाही करायचं आहे, हलकंसं स्मॅश करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे ना आपल्याला हे
एक 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं आहे. अगदी 5 मिनटामध्ये आपली ही भाजी रेडी होणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, मस्त अशी वाटाणा बटाट्याची सुक्की भाजी झालेली आहे. खायला खूपच मस्त लागते ही. आणि थोडंसं असं स्मॅश करून घेतली ना की मस्त असं टेस्ट येते. वरून भरभरून अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे. कोथिंबीर घालताना कंजूसी नाही करायचं ह्या भाजीमध्ये. जास्त कोथिंबीर घातली ना की ह्याची टेस्ट खूप मस्त लागते. आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली सुक्की वाटाणा बटाट्याची भाजी झालेली आहे. खायला खूपच म्हणजे खूपच मस्त लागते. तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर पण त्याचं किती मस्त असं झालेलं आहे. आणि ही दिसायला आणि खायला तर खूपच मस्त लागते. त्यासोबत मी इथे पुऱ्या केलेल्या आहे. पुऱ्याची रेसिपी शेअर मी नाही केली, कारण नॉर्मल जे आपण चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून मी हे पुऱ्या केलेल्या आहे. जर काही वेगळ्या पद्धतीने केले असते तर मी त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे. पाहिजे तर करेन मी. पण हे नॉर्मल मी चपातीचं पीठ मळलं आणि थोडंसं मीठ टाकून आपण पीठ मळतो तसंच मळून मी ह्या पुऱ्या केलेल्या आहे. पण त्याची जरी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना पुऱ्यांची, तर नक्की मला कमेंट करा. मी ती पण रेसिपी शेअर करेन. आणि आजची माझी रेसिपी ही बघा तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही तुम्ही बघा किती मस्त अशी पुरी भाजीचा जे मी बेत केलेला ना, खूप छान असा बेत झालेला आहे आणि खायला खूपच मस्त लागतं. आणि आजची रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी बघून जर तुम्हाला खावीशी वाटते तर नक्की घरी बनवून खा. थँक्यू.